सावंतवाडीची खेळणी आपल्याला वगैरे बघायला मिळते. इथे काहीतरी मस्त आर्ट्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात आहे. खूप सुंदर सुंदर कलाकृती इथे काढलेल्या आहेत. सुंदर असे इथे खूप सारे आपले सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. कलेजी, घावणे, चटणी, किमा भाव, जावला भाव वगैरे होऊ शकतं इथे पण. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी निलेश आंबेडकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आपले हल्ली ब्लॉग असे कंटिन्यूस नाहीत. मोस्ट ऑफ सॅटर्डे संडेला वगैरे मी कुठे गेलो तर, आणि त्यात पण ते खूप खंड पडत आहे. बट स्टील मी ट्राय करतो आहे जेव्हा जेव्हा मला शकतो तेव्हा व्हिडिओ बनवण्याचा. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, मी विशाल आणि शिवांश आम्ही तिघंजण अगदी ऑलमोस्ट 8:30-9ला आम्ही गेलो होतो या संडेला. सॉरी, संडे नाही, आत्ता परवा गुरुवारी मालवणी महोत्सवाला, जो होता लालबाग फूड फेस्टिवल म्हणून कामगार मैदान जे आहे KM समोर, तिथे भरलेला. तिथे आपण काय काय पाहिलं ते सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोस्ट ऑफ सगळे नेहमीप्रमाणे ते स्टॉल्स असतात खाण्याचे किंवा आपल्या कोकणी मेव्याचे, तेच सगळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो चला तर जास्त वेळ न दवडता आपण हा व्लॉग बघूया. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया. सॉरी आता तर व्लॉग चालू होते. सो स्टे कंटिन्यू, हा पूर्ण व्लॉग बघा, आवडेल तुम्हाला नक्की व्लॉग. सो गाईज, आत्ता रात्रीचे 9 वाजतात आणि आपण पोहोचलो आहोत लालबाग, म्हणजे परेल ॲक्च्युली KM हॉस्पिटलजवळ. तिथे आहे हा फूड फेस्टिवल, लालबाग परेल फूड फेस्टिवल. सो इथे मस्त अशी लायटिंग वगैरे केलेली आहे. आणि आता आपण बघूया, फूड फेस्टिवल आहे. सो ॲक्च्युली आज गुरुवार आहे तर आपण व्हेजच खाणार आहोत. सो बघूया काय काय खायला मिळतं आपल्याला. सो आज आहे 26 फेब्रुवारी आणि आज आहे रोज डे स्पर्धा. सो चला जाऊन बघूया. विठ्ठल चव्हाण जे आहेत, सॉरी पराग चव्हाण जे आहेत, त्यांनी हा भरवलेला आहे फूड फेस्टिवल. जो आपण भारत माताजवळ जे ग्राउंडमध्ये आपण गणपती बघतो ते पण यांच्याचमुळे आपल्याला बघायला मिळतात सगळे. चला, हां रोज डे स्पर्धा ते काय चालू आहे, ती रोज डे स्पर्धा चालू आहे आणि मॅच पण इथे लावलेली आहे, त्यामुळे मॅच बघणाऱ्यांची पण गर्दी खूप आहे. सो इथे मुखवास वगैरे आहे, आंबावडी वगैरे तुम्हाला मिळेल. सावंतवाडीची खेळणी आपल्याला वगैरे बघायला मिळते. इकडे सगळे कोकणचा मेवा. नंतर इथे आपले हेल्थ रिलेटेड काही वस्तू आहेत. इकडे टी-शर्ट्स आहेत, ते लहान मुलांचे मुलाचे मिळू शकतात, छोटे छोटे. इकडे सगळं लोणचे वगैरे आहेत. इथे टॉवेल्स वगैरे, इथे ऑर्नामेंट्स लेडीजचे. इथे आपले लेनिनचे कपडे, कुर्तेज वगैरे आहेत. इथे परत एकदा कोकणचा मेवा. इथे आपले मसाले बाबा जाधव. पुन्हा एकदा लतिका कोकण मेवा. हे सगळे आपले कुरड्या वगैरे ते पदार्थ आहेत. हे आपण ऑलरेडी आपल्याकडे घरी घेतलेले आहेत. आता रिसेंटली आपण एका ठाण्याला गेलेलो फूड फेस्टिवलला, कोकणी महोत्सवला. ते इथे चकली, फरसाण वगैरे, चिवडा वगैरे. इथे आपलं कोकम सरबत वगैरे आहे, मिरच्या वगैरे, सुकी मच्छी वगैरे, कोकम सरबत. इथे ड्रेसेस आहेत, इथे पण ड्रेसेस आहेत. हे सवाई मसाले. इथे काहीतरी मस्त आर्ट्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात आहे. खूप सुंदर सुंदर कलाकृती इथे काढलेल्या आहेत. सुंदर असे पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत, बघू शकता. सुंदर असे अभिजित मुरुडकर यांचे आर्ट्स आहेत हे सगळे.
इथे मिठाईचे दुकानं आहेत काही, तुम्ही बघू शकता. इथे पुन्हा लेडीज ऑर्नामेंट, खेळणी मुलांची. इथे पुन्हा एकदा चकली वगैरे, मसाले वगैरे आहेत इथे पुन्हा एकदा. पुन्हा कुरड्या वगैरे ते सगळं. लेडीज बॅग्स. ते लोणचं वगैरे आहे. ते पुन्हा एकदा मसाले. आता इथून सगळे आपले खायचे स्टॉल चालू होतील. इथे पोटॅटो ट्विस्टर आहे, इथे खरवस आहे. इथून आता आपले खाण्याचे पदार्थ स्टॉल चालू होतात. इथे तुम्हाला भेटेल सगळं आलूवडी, झुणका भाकरी वगैरे. तर इकडे चिकन वगैरे सगळं चालू आहे. सुका, सावजी, मुंडी पाया वगैरे. तर इकडे हजरी मसाला वगैरे, बरेच चिकनचे आयटम आहेत सगळे. आज गुरुवार असल्यामुळे आपण व्हेजच खाणार आहोत. किमा बॉल, इकडे ज्यूस वगैरे आहे. इथे चीज सॉल्टेड काय म्हणतात ते सगळे आपलं कॅरमल सॉल्टेड पॉपकॉर्न्स वगैरे. इथे अलिबाग स्पेशल पोपटी आहे, ते तुम्हाला पोपटी मिळेल. बघू शकता पोपटी. सगळे नॉनव्हेज आयटम आहेत, तुम्ही बघू शकता. पॉम्पलेट, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, सुरमई वगैरे छान छान आयटम आहेत तिथे खाण्यासाठी. नॉनव्हेजचे सोलकढी वगैरे पण आहे. चंपारण मटन पण आहे, बघू शकता तुम्ही. चंपारण मटन आणि लिट्टी चोखा वगैरे पण आहे. इथे आज रोज डेच्या स्पर्धा चालू आहे, तर तुम्ही बघू शकता. सो मला वाटतं प्रत्येक कपल्स आलेत आणि मग ते गेम्स वगैरे खेळतात. आपण जर लवकरात असतो आपण पण भाग घेतला असतो. सो विशाल इकडे बघते गेम. नंतर इथे टिचा पापड वगैरे आहे, पाणीपुरी, शेवपुरी, खानदेशी वगैरे पण सगळे भरत आहेत. कचोरी वगैरे आहे. सो इकडे खानदेशी पदार्थ बरेच आहेत. तुम्ही बघू शकता. ठेचा, परत वगैरे आपण खातो ते काय म्हणतात पिठला वगैरे, कचोरी आहे. 100-150 रुपयामध्ये सगळं रिजनेबल रेट सर. बघा हात लावून आहे का तिकडनं घ्या. पुरणाचा मांडा, खापरची पुरणपोळी. आता आपण जेवायला घेतलं आंबोळी चटणी आणि रसातल्या शेवया वगैरे, शिरवळ्या. नंतर आपण मोदक वगैरे घेणार आहोत आणि बघूया अजून काय काय आयटम्स आहेत ते. लेट्स सी, बघूया. इथे खूप सारे आपले सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. कलेजी, घावणे, चटणी, किमा भाव, जावला भाव वगैरे बघू शकता. इथे पण मस्त तसंच आहे खायला वगैरे. म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे आपण नॉनव्हेज नाही खात आहे. आता आम्ही मोदक खाल्ले, घावणी चटणी खाल्लं आणि काय आपण खाल्लं अजून रसातल्या शिरवळ्या. इथे पिझ्झा वगैरे आहे, कुल्हड पिझ्झा वगैरे बघू शकता तुम्ही. खूप सारे पानाचे स्टॉल्स पण आहेत इथे. ते अगरबत्ती वगैरे आहे. ते परत लेडीजचे ड्रेसेस वगैरे, उलो काजूगर आहेत आणि ते आपल्या कोकणचा मेवा.